नमस्कार, माझे नाव संस्कृती विठ्ठल राऊत आहे। माझ्या शाळेचे नाव NVS स्वातंत्र्यवीर सावरकर विद्या मंदिर आहे। NVS स्वातंत्र्यवीर सावरकर विद्या मंदिर व उच्च माध्यमिक विद्यालय सायळा कटिंग, तालुका जिल्हा परभणी, इयत्ता 9वी मध्ये मी शिकत आहे। माझ्या भाषणाचा विषय आहे लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाणतोच खरे धन्य ऐकतो मराठी। धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी। सुरेश भट यांच्या या कवितेतून आपल्या मातृभाषेचा अभिमान स्पष्ट होतो। आणि का असू नये, प्रत्येकाला आपल्या मराठी भाषेचा अभिमान असलाच पाहिजे। हो, मला अभिमान आहे मराठी मातीत जन्म घेतल्याचा। हो, मला अभिमान आहे मी मराठी बोलण्याचा। हो, मला अभिमान आहे मी मराठी शिकण्याचा। हो, मला अभिमान आहे मी मराठी असण्याचा। मराठी असण्याचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाला असलाच पाहिजे। आमची मराठी भाषा ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे। मराठी भाषेचे साहित्य हे विपुल प्रमाणात आहे। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ या संतांनी भक्तिपर रचना, शाहिरांचे पोवाडे, स्त्रियांनी रचलेल्या घरगुती ओव्या, आधुनिक कथा, कादंबऱ्या इत्यादी विविध प्रकारचे साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे। मराठी बोलणाऱ्या माणसाला, प्रत्येकाला मराठी असण्याचा अभिमान असलाच पाहिजे, मग ती व्यक्ती कोणत्या जातीची असो किंवा धर्माची। मराठी भाषेची समृद्धी सर्वांनी मान्य केली आहे। ज्ञानेश्वर महाराज सांगतात की माझ्या मराठीचे एवढे मोठे सामर्थ्य आहे की ते अमृतालाही पेजेवर जिंकेल। माझी मराठी भाषा नदीप्रमाणेच आहे, त्यामुळे माझ्या भाषेतील सर्व शब्दांना सामावून घेते। नदीप्रमाणे माझी भाषा मराठी ही भाषा सगळ्या शब्दांना सामावून घेते। राजभाषा म्हणून मराठीचा दर्जा प्राप्त झाला आहे, पण तिचा प्रत्येक ठिकाणी वापर होतो का? इंग्रजीच्या वर्चस्वाने मराठी नष्ट होती की काय अशी भीती निर्माण झाली आहे। कारण आज प्रत्येक क्षेत्रात इंग्रजी मराठी भाषेला मागे टाकत आलेली आहे। एखादा माणूस फडफड इंग्रजी बोलला म्हणजे त्याची नोकरी पक्की नव्हे अशी समाजात आज परिस्थिती निर्माण झाली आहे। त्याला आपलेच काही लोक जबाबदार आहेत। मराठी बोलतात आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना घालतात। कोणत्याही माध्यमाला किंवा कोणत्याही यंत्रणेला माझा विरोध नाही, परंतु मराठी हा विषय कोणत्याही शाळेतून अनिवार्य असलाच पाहिजे। आपली मराठी ही भाषा किती शोभिवंत आहे हे विद्यार्थ्यांच्या मनात रुजवावे, यासाठी प्राल संमेलन, ग्रंथ संमेलन केले पाहिजे। तुम्हाला उपलब्ध साधनांच्या माध्यमातून मराठी भाषेचा गोडवा सर्वांपर्यंत पोहोचवला पाहिजे। प्रत्येकाने आपल्या घरातून मराठी चांगल्या पद्धतीने बोलली तर त्या भाषेचा सर्वांच्या मुलांवर आदर निर्माण होईल। उद्योग क्षेत्रात भाषा जर मराठी असेल तर गावे ओस पडणार नाही आणि शहरांची लोकसंख्या वाढणार नाही। तंत्रज्ञान जर मराठीतून गावापर्यंत पोहोचेल तर प्रश्नच उरणार नाही। शहरातील प्रगती गावातील लोकांपर्यंत पोहोचली। उपलब्ध माहिती जर मराठीतून गावापर्यंत पोहोचेल तर शेतकरी आधुनिक पद्धतीने प्रगती करून उत्पन्न काढू शकतात। म्हणून म्हणावे असे वाटते की भाग्य माझ्या मराठी मातीचा आला ललाटी टिळा, माझ्या मराठी मातीचा आला ललाटी टिळा। तिच्या संगाने झाला दऱ्याखोऱ्यातील शिळा, तिच्या संगाने झाल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा। धन्यवाद।